मित्रहो, आज कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन. 10 मार्च 1929 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. शुक्रतारा मंद वारा, भातुकलीच्या खेळामधली, दिवस तुझे हे फुलायचे, अशी बहारदार गीते लिहिणाऱ्या, जीवनाची प्रचंड ओढ असणाऱ्या आनंदयात्री कवी मंगेश पाडगावकरांचा आज जन्मदिन. साधना साप्ताहिकाचे उपसंपादक, आकाशवाणीचे कार्यक्रम निर्माता अशा अनेक पदांवर काम केलेल्या पाडगावकरांनी धारा नृत्य, जिप्सी, सलाम, गझल, भटके पक्षी, उत्सव असे अनेक काव्यसंग्रह लिहिले. जिप्सी, झोरी या संग्रहांना राज्य पुरस्कार लाभला, तर सलामला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ते उत्तम अनुवादक असून संत कबीरांच्या दोह्यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. पाडगावकर म्हणजे साक्षात आनंदाचा घनू. रुमालात गुंडाळलेल्या फुलांचा वास फुले दिल्यानंतरही रुमालाला येत राहावा, तसे पाडगावकरांचे शब्द असतात. त्यांच्या रचनेतला भाव, अर्थ, सूर, लय, शब्द यांचा अप्रतिम संगम मराठी मनाला या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवतो. ऐश्वर्यशाली शब्दकळा लाभलेले असे हे मंगेश पाडगावकर. आज या सदाबहार कवीचा जन्मदिन. कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.